वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही ब्लॉग बनवतोय, ब्लॉग नंबर 3. आमच्या आईला जायचंय गावी, पण आईचं मन नाही करत आहे आम्हाला सोडून जायचं. आई जा ना, 2 दिवसात तिकडे बाहेर 2 दिवस आम्ही राहू शकतो ना. हा आई इथं बघ, जा जाऊ नये. आईला जत्रेला जायचंय, 7 तारखेला जत्रा आहे देवीची, पण आई आम्हाला सोडून नाही जाते. आई जा, आईला नाही जायचंय. तिला सांगितलंय मी. सो आता मला जायचंय कोपरखेरणीला. अजून अरे तू लॉक का करून गेलाय? सोड, ये मग गाडी असली तरी याला जायचंय. सो आता मावशीचा फोन येईल तेव्हा मी निघाल कोपरखेरणीला जायला. सो मावशी आणि मी सोबत जाणार आहे, आणि माझी बहीण. आम्ही तिघीच चाललोय कोपरखेरणीला. झालेली आहे आणि मावशीचा फोन आलाय, खारघर स्टेशनला जायचंय आम्हाला. आता मी बघते ही रेडी झाली आहे का. काजल, माझी बहीण. काजल झालीस का रेडी? कुठे अजूनही तयार झालेली नाहीये गाईज. तिला मी सांगून गेलती लवकर तयार हो, आणि आत्ताशी ती आंघोळीला गेली आहे. काजल लवकर आवर. मिनिटं झाल्यात गाईज, अजून आवरतीये. तिथं मावशीच्या फोनावर फोन येतात, ते मावशी पोहोचली स्टेशनवर आणि आम्ही अजून निघलो नाही येत. लवकर आवर. अर्धा तास तिने घालवलाय ड्रायव्हर होण्यात, आणि मावशीच्या फोनावर फोन येत आहेत आम्हाला. आता आम्ही चाललो रिक्षा, लवकर रिक्षा पकडू आणि स्टेशनवर जातो. आता तरी लवकर, किती टाइमपास असतो मुलीचा. ओ मावशीचा फोन आलाय. हे की नाही होते मावशीला आम्ही एक सांगते 10 मिनिटात पोचू, 20 मिनिटात पोचू, पण अजून आम्ही इथंच आहेत. म्हणून मावशीने आम्हाला व्हिडिओ कॉल करून विचारलं कुठेही दाखव. झाला कल्याण. आता लवकर पोचतो, शिव्या खाण्याआधी मावशी. स्टेशनवर तिकीट काढलेली. आता मावशीच्या फोनावर फोन येतात, ते बघू आता काय. कुठं उभी आता मावशीला शोधायला लागेल. चालत जरा, तुमच्यासारखी घरपोच गाडी नाही येत आम्हाला. मला बुक करायला इतका टाइम नाही ना. हिने उशीर केला, टाइमपास करत होते. आमची मावशी पुढं पुढं पडते, काय माहिती किती घाई आहे मावशीला. मावशी काय घाई आहे? इतकं फास्ट चालतं मावशी, किती फास्ट चालत आणले. आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय. मावशीची काय इच्छा आहे? पुढच्या वर्षीपर्यंत दिल्लीला जाता वेळेला ना आमची छोटीशी का ना पण स्वतःची गाडी पाहिजे. स्वतःची गाडी नक्की होईल इच्छा पूर्ण. मी ब्लेस यू. माझा आशीर्वाद आहे ना.
कोण? तू. मला ड्रायव्हर बनवणार आहे तुम्ही? मला येत नाही गाडी चालवता. तुला क्लास लावणार. पैसे तुम्ही भरणार? यस. ओके मग मावशीची ड्रायव्हर बनणार. A few moments later, 2,000 years later. काम झालंय कोपरखेरणीचं. आता स्टेशनला इथून जात आहोत. नेरूरला जायचंय. आता कोपरखेरणी स्टेशनला जाऊ, परत तिकडून ट्रेन. सेऊला जाणार. मग शेवडचा नेरूर. सेऊड. शेवड ती तुझ्या कपड्याला काय बोलली माहिती का? धापायचा होता का माझा कपडा दिला? उन्हात घेऊन जाण्याच्या भाण्यात. जाऊ कपडा घ्यायला. परत कपडे घेऊन असे कपडे शिवले ना घालत ना, गरम नाही होत कॉटनचे कपडे. काय हो मामा, मला काय माहिती कॉटनचं कपडे घालत चांगलं असतं ना? खरं सांगतो गरम होतंय. नाही, तुम्हाला सांगतो कॉटनचं कपडे चांगलं असतं ना, पण गरमीत. आता इथून आम्ही मी कॉटनच्या कपड्याचं सांगतो तुम्हाला, जाणार. कपडा नाही सांगतो. शेवटला परत काय काम आहे मावशीचं, ते काम आटपू आणि मग घरी जाऊ. हा तुला काय बाई, काम आहे? आता आम्ही जाणार आहे थोडंसं आमचं पार्लरला काम. पार्लरचं काम करून मग आम्ही घरी जाणार. ओके. बाहेर काय बाई, किती ऊन आहे बाहेर. ट्रॅफिक पण तितकीच आहे. किती सिग्नल लागला. लागलाय. मी ती ट्रेन किती स्लो येते समोरून. तितकं थकवतं का कोणी? मी थकवतो. बोला. सो हाय गाईज, आज फर्स्ट टाइम माझ्यासोबत या दोघी जणी तितके फिरायला फिरलोय. आलेल्या आहेत आणि त्या खूप थकलेल्या आहेत. आता ते का थकलेत मला नाही माहिती. तितकं फिरवणार तर माणूस थकणारच ना. तिच्यापेक्षा भारी तर मी चालते फास्ट. किती स्लो येते ही. काय आता आम्ही आलोय शिवूड स्टेशन. आणि आता मला काहीच माहित नाही कुठं जायचं काय जायचं. मी तर त्यांच्या मागं चाललेलीच आहे. शपथ लय दमली मी आज. ट्रेन चालली वरून. सो गाईज, मावशीला पण रस्ता माहीत नाही. मावशी आम्हाला घेऊन चालली आहे कुठं तरी. बघू. गोल गोल फिरतोय आम्ही. तिसरी रिक्षा नाही, चौथी ना. चौथी रिक्षा चेंज झाली. आम्ही चौथी रिक्षा. पहिली खारघर स्टेशनला जाताना, मग तिथून नाही, मग कोपरखेरणीवरून ते तिथं आपण घेतो मेन ठिकाणी, तिथं सेक्टर 5. मग तिथून परत येताना कोपरखेरणी. मग कोपरखेरणीवरून शिवडला उतरला. शिवडवरून परत एक रिक्षा केली आहे. सो फायनली आता आम्ही पोचलो. आम्ही जाणार आले कुठेही खूप दमलं. इतकं कधी नव्हती चालली मी. किती फिरले ना. खारघर स्टेशनवरून गेले. खारघर स्टेशनवरून वाशी ट्रेन पकडली. वाशीहून कुठं उतरला? जयनगरला उतरला. जयनगरहून ठाणा ट्रेन पकडली. ठाण्याहून कोपरखेरणी. जयनगरहून कोपरखेरणी. मग कोपरखेरणीला काम झालं ते आमचं इम्पॉर्टंट. माझं पण होतं तिथं काम. तर बाहेर मावशीचं काम करते. सो आता आम्ही डॉमिनोजमध्ये जातो. पिझ्झा घेऊन येतो. काय आणणार मग डॉमिनोजमध्ये पिझ्झा? 5 मिनटं पण AC मध्ये बसून नाही दिला आम्हाला. बाहेर पाठवून दिलं. ऊन लागतंय खूप. गावी जाण्याआधीच खाली होणार आहे मी. सो बघूया डॉमिनोजमधले मेन्यू. सो हा डॉमिनोज चालू आहे. ये पिझ्झाची मेन्यू नको.
अजून आमचा ऑर्डर आला नाहीये. झोप आली आहे मला. मी कंप्लेंट करा ना आता डॉमिनोजच्या क्लॉक. 15 मिनिटं 20 मिनिटं झाले. आम्ही कधीची बसलोय. आम्ही अर्धा तास झालो इथंच बसलोय. आमची वाट बघून बघून मावशी पण इथं झाले. आम्ही डॉमिनोजला बसलोय आज पिझ्झा खाण्यासाठी. तुम्ही पण येऊ शकता. सो नेक्स्ट टाइम आम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही पण आमच्यासोबत या बाहेर. पब्लिकला तुम्ही पिझ्झा खाऊ घालणार आहे? हा यस, का नाही हा खाणार? मग आता हे नोट करून ठेवा. नेक्स्ट टाइम आम्ही परत बाहेर आलो पिझ्झा जाणार आहे तुम्हाला. आमच्यासोबत या. ओके. आमचा पिझ्झा आलेला आहे. पिझ्झा खाऊन बाहेर आलेलो आहे. आता आम्ही घरच्या रस्त्याला आता घरच्या रस्त्याला निघालोय. घरी जायचं आता. घरी जाऊन झोपून पडायचं आता. काहीच नाही करून आम्ही घरी जाऊ आणि बस आरामशीर. स्वतः मी ब्लॉग इथं एंड करते. सो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बाय.